श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. चातुर्मास सुरू झालेला आहे. कालच्या व्हिडिओमध्ये आपण या चातुर्मासामध्ये भगवान श्री हरी विष्णूंची कुठली सेवा करावी त्या संदर्भाचीच माहिती घेतलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला भगवान विष्णूसोबत माता लक्ष्मीची सुद्धा कुठली सेवा करायची आहे, अगदी 5 मिनिटाची सेवा जी तुम्हाला करायची आहे या चातुर्मासामध्ये संकल्पयुक्त करायची इच्छा असेल तर आवर्जून तुम्ही 40 दिवस करू शकता किंवा घरात या 4 महिन्यामध्ये जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही करू शकता. आता जेव्हा जमेल तेव्हा म्हणजे अर्थात मासिक धर्म सुतक पिटळ सोडून जेव्हा तुम्हाला वेळ आहे तेव्हा ही सेवा करू शकता. अर्थात सेवेचे पण काही बंधन असतात की आज सकाळी केली मग अगदी उद्या संध्याकाळी मग रात्री असं नाही. एक टाईम असतो. आपल्याला माहिती असतं की या वेळेत मी फ्री आहे तेव्हा तुम्ही ती सेवा करू शकता. आता ही सेवा काय करायची ते तुम्हाला सांगते. भगवान विष्णूंची सेवा आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितली. माता लक्ष्मीला काय प्रिय आहे तर तिला भगवान श्री हरी विष्णूंची सेवा प्रिय आहे. त्याच्याबरोबर श्रीयंत्रावर त्याच्यावर कुंकुमार्चन करून, कारण श्रीयंत्र हे भगवान विष्णूंचं आणि माता लक्ष्मीचं आसन आहे. आता आर्थिक प्रगती व्हावी, घरात सुख शांती नांदावी, घरात अष्टलक्ष्मीचा वास व्हावा म्हणून ही सेवा करायची असते. आता ही सेवा करून तुम्ही करोडपती व्हाल आणि तुम्हाला खूप पैसा मिळेल. मला असं अजिबात म्हणायचं नाही आहे, पण होय जर आर्थिक अडचण आहे, आता अर्थात माता लक्ष्मी म्हटलं तर पैसा, आता पैसा म्हणजे फक्त लक्ष्मी म्हणजे पैसा नाही येत. ज्या पद्धतीने संतान लक्ष्मी, धान्य लक्ष्मी, धनलक्ष्मी, ऐश्वर्य लक्ष्मी या 8 लक्ष्मी असतात त्याचीसुद्धा आपल्यावर कृपा व्हावी म्हणून या चातुर्मासामध्ये ना खरं तर रोज करायचे असते. जे कोणी रोज करत असेल त्यांना नक्कीच चांगला अनुभव आलेला आहे. ज्यांना नाही शक्य होत तर या चातुर्मासामध्ये पण करू शकता. आपल्याला माहिती आहे की भगवान श्री हरी विष्णू हे निद्रा अवस्थेमध्ये गेलेले आहेत. आता या 4 महिन्यामध्ये या पृथ्वीवर त्याचा अंश खूप जास्त प्रमाणात जागृत झालेला असतो आणि याच संधीचं सोनं करण्यासाठी अगदी रोज 5 मिनिटं तुम्हाला ही सेवा करायची आहे. सेवा कोणीही करू शकतो. ताई मी विधवा आहे, जोपर्यंत बाई जिवंत असते तोपर्यंत ती सवासणी असते म्हणून ही सेवा कोणीही करू शकतं. ताई मला वाचता येत नाही तर तुम्ही ऐकत सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता. काय करायचं आहे तर तुमच्या घरात श्रीयंत्र असेल ते नसेल, माता लक्ष्मीची मूर्ती असेल ती पण नसेल तर माता लक्ष्मीचा फोटो असेल, अगदी तोही नसेल तर तुमच्या कुळदेवीचा टाक असेल, मूर्ती असेल, फोटो असेल, अगदी हे पण ज्यांच्या घरात नाही आहे त्यांच्या घरात अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल त्याच्यावर पण करू शकता. अगदी त्यांना ते सुद्धा नसेल तर तुम्ही एक सुपारी घ्या आणि ती सुपारी लक्ष्मी स्वरूप म्हणून तुम्ही सुपारीवर सुद्धा कुंकुमार्चन करू शकता. आता कुंकुमार्चन प्रत्येकजण वेगवेगळ्या सेवेने करत असतात. कुंकुमार्चन म्हणजे काय की श्रीयंत्राला माता लक्ष्मीच्या मूर्तीवर, फोटोवर, टाकावर किंवा तुमच्या कुळदेवीच्या मूर्तीवर, टाकावर, फोटोवर तर तुम्हाला कुंकू अर्चन करायचं असतं. म्हणजे काय की कुंकाने अभिषेक घालायचा असतो. आता ही सेवा तुम्हाला माहिती आहे की आपण नेहमी म्हणत असतो की सवासणीचा टाईम म्हणजे त्या लक्ष्मी येण्याचा टाईम, पण विष्णू पुराणामध्ये असं सांगितलं आहे की लक्ष्मी दिवसातून 7 वेळा तुमच्या दारात येते. होय 7 वेळा, पण घरातलं काही वातावरणामुळे, घराच्या बाहेर असलेल्या त्या वस्तूमुळे ती तुमच्या घरात प्रवेश करत नाही. अर्थात जिथे दरिद्री आहे, तिथे स्वच्छता नाही आहे, तिथे माता लक्ष्मी कधीच नाही येत. मग तिथे कोण येतं तर माता लक्ष्मीची बहीण, जिला आपण अलक्ष्मी म्हणतो, ती आपल्या घरात येते. मग जिथे स्वच्छता असते तिथे माता लक्ष्मी आवर्जून प्रवेश करत असते. अर्थात घरात स्वच्छता असणं तेवढंच महत्त्वाचं आहे. आता श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करताना काही लोक 16 वेळा श्रीसूक्त म्हणून कुंकुमार्चन करतात, तर काही वेळा महालक्ष्मींचे 108 नावे घेऊन अभिषेक करतात, कुंकुमार्चन करतात किंवा काही ठिकाणी ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा मंत्र जप करून. आता काही महिला अगदी ओम श्री महालक्ष्मी नमः, नमो नमः या पद्धतीने जरी तुम्ही मंत्र उच्चार करून कुंकुमार्चन केलं तरी सुद्धा चालू शकतं. आता हे कुंकुमार्चन केल्यावर महिलांना प्रश्न पडतो की कुंकू उचलून कधी ते कुंकू काढायचं, कधी तर बघा अगदी कुंकुमार्चन केल्यावर त्या क्षणात तुम्ही कुंकू काढलं तरी चालेल आणि मग ते नंतर श्रीयंत्र आहे किंवा मूर्ती आहे, फोटो आहे तर ती तिच्या जागेवर ठेवू शकता. हे झालं कुंकुमार्चन. आता काही वेळा असं होतं की सकाळी कुंकुमार्चन केल्यावर बाकीच्या ज्या काही सेवा सांगणार आहे ते तुम्ही संध्याकाळी करू शकता किंवा दिवसभरात तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा करू शकता. काय करायचं आहे, जेव्हा तुम्ही कुंकुमार्चन करता तर त्या कुंकुमार्चनवर कमळगट्ट्याची माळ आपण ठेवतो. ती कमळगट्ट्याची माळ ठेवली आणि अर्थात ही सेवा करत असताना शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावावा. जो दिवा जेव्हा तुम्ही प्रज्वलित करता तेव्हाच आता आपल्याकडे तेलाचा दिवा अखंड तेवत असतो. शुद्ध गाईच्या तुपाचा जेव्हा तुम्ही दिवा लावत असताना त्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करावी, प्रार्थना करावी. जेव्हा तुम्ही सेवा करत असता तेव्हा ही करावी आणि तुळशीजवळ सुद्धा
रोज संध्याकाळी शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आवर्जून लावावा। आता हे झाल्यावर आता काही लोक आता समजा मी श्री सूक्त पठण करून कुंकुमार्चन करते, मग ज्यांना श्री सूक्त पठण करून कुंकुमार्चन केलं असेल तर त्यांनी संध्याकाळी जेव्हा तुम्ही दिवाबत्ती करता किंवा अगदी तुम्ही दिवसभरात कधीही पण तुम्ही जेव्हा दिवाबत्ती करता किंवा जेव्हा तुम्हाला वेळ असेल, ज्यांना फक्त ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा मंत्र उच्चार करून ज्यांनी सेवा केलेली आहे तर त्यांनी काय करायचं आहे तर एक वेळा श्री सूक्त पठण करावं किंवा ज्यांनी श्री सूक्त म्हणून कुंकुमार्चन केलेलं आहे तर त्यांनी सुद्धा एकदा श्री सूक्त पठण करावं। आता हे पठण करत असताना फक्त तुपाचा दिवा लावून द्यायचा आहे आणि तुम्ही सेवा म्हणू शकता, बाकी तुम्हाला कुंकुमार्चन करायची गरज नाही आहे। कुंकुमार्चन तुमचं एकदा करून झाले असणार आहे, दिवसभरात तुम्ही कधीही कुंकुमार्चन करू शकता। आता मी ज्या काही सेवा सांगत आहे तुम्हाला ते एक वेळा श्री सूक्त, एक वेळा व्यंकटेश स्तोत्रम आणि 16 वेळा विष्णू गायत्री मंत्र, 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र, 16 वेळा कुबेर मंत्र, 16 वेळा नवार्ण मंत्र, एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राची म्हणायची आहे। तुम्हाला प्रश्न पडेल, बाई एवढ्या मोठ्या सेवा सांगितल्या, पण अजिबात नाही। ज्या काही तुम्हाला मी सेवा सांगितलेल्या आहेत ते तुमच्या अगदी 5 ते 10 मिनिटात होईल। कशा तर विष्णू गायत्री मंत्र, ओम नारायण विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात, लक्ष्मी गायत्री मंत्र, ओम श्री महालक्ष्मीच विद्महे विष्णु पत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात, कुबेर मंत्र, ओम वैष्णवाय स्वाहा, ओम श्रीम ओम ह्रीम श्रीम क्लीम श्रीम श्री वित्तेश्वराय नमः, 16 वेळा नवार्ण मंत्र, ओम ऐं ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे, एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची म्हणायची आहे। अर्थात गुरूंची सेवा केल्याशिवाय कुठल्याही सेवेला पूर्णत्व येत नाही आणि गुरूंच्या साक्षीने केलेल्या सेवा लवकर आपल्या फलदायी असतात। म्हणून एक माळ आपल्याला गुरूंची करायची असते, म्हणजेच श्री स्वामी समर्थ मंत्राची म्हणायची आहे। अर्थात या सेवा बऱ्याच बायका करत असतील आणि त्यांना खूप चांगला अनुभव सुद्धा आलेला आहे। ज्या काही सेवा सांगितल्या जाणार आहेत आणि त्या तुम्हाला नक्कीच फायदेशीर होणार आहे आणि त्याच्यात चातुर्मास पण आहे, पण अगदी तुम्हाला ज्या काही सेवा मी आता सांगितलेल्या आहेत जसं तुम्हाला जमेल त्या पद्धतीने जरी तुम्ही रोज या सेवा केल्या तर खरंच तुमची जी आर्थिक अडचण चालू आहे, जी काही पैशा संदर्भात अडचण आहे तर ती हळूहळू मार्गी लागतात। आता घरात बसून सेवा करून काही होत नाही। तुम्ही जर प्रामाणिकपणे तुमचे कष्ट चालू आहेत, तुम्ही कधी कोणाला फसवलं नाही आहे, तुमचे काम चांगलं आहे, तुम्ही प्रामाणिकपणे जर तुम्ही लक्ष्मी कमवत असाल आणि नक्कीच त्याच्यात भरभराटी होते आणि माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूंची अखंड कृपा राहते। म्हणून जर तुमचे कर्म चांगले असेल, जर तुम्ही चांगल्या पद्धतीने सेवा करत आहात किंवा तुमचं काम तुम्ही प्रामाणिक करत आहात तर नक्कीच परमेश्वराची साथ तुम्हाला लाभणार आहे। तर आजच्यासाठी इतकंच। आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब, परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।